पंढरपुरातील सराफाला लुटणाऱ्या टोळीतील 2 आरोपी अटकेत. सूत्रधार आणि वाहन लवकरच ताब्यात घेऊ, वाघमोडेंचं वक्तव्य. पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेनं उघड केला गंभीर जबरी चोरीचा गुन्हा. पंढरपूर शहरातील सराफ व्यापारी दिलीप कदम हे आपले सराफाचं दुकान बंद करून 20 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे रात्री 9 वाजता घराकडे निघालेले असतात. कराड रोडवरील वरद विनायक हॉस्पिटल समोर त्यांची दुचाकी वाहनाला पांढऱ्या रंगाच्या थार या 4चाकी वाहनानं पाठलाग करून पाठीमागून धडक देऊन जखमी करून लुटण्याचा प्रयत्न केला होता. या टोळीतील 2 आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं. लवकरच मुख्य सूत्रधार व गुन्ह्यात वापरलेले थार वाहन ताब्यात घेणार असल्याचं पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. शहरातील सराफ व्यापारी दिलीप कदम यांच्याकडे सोने आल्याची माहिती आरोपींना समजल्यानं त्यांनी सराफ व्यापारावर पाळत ठेवली. दरम्यान 20 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे त्याने दुकान बंद करून आपल्या बुलेट गाडीवरून घराकडे निघालेले असताना थार या 4चाकी वाहनातून लुटारू आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यांना धडक देऊन खाली पाडलं व त्यांच्या ताब्यातील बॅग, सोन्याचे दागिने असतील या उद्देशानं जबरदस्तीने हिसकावून घेऊन पोबारा केला होता. सदर घटनेचा तपास पंढरपूर उपविभागीय कार्यालय व गुन्हे प्रकटीकरण शाखा यांच्या संयुक्तपणे सुरू होता. तपास सुरू असताना घटना घडलेल्या परिसरातील जवळपास 250 सीसीटीव्ही फुटेज चेक करून मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यात सहभागी असलेले आरोपी जीवन उर्फ करण बंडुगिरी गोसावी वय 22 वर्ष राहणार विप्रदत्त घाट कालिकादेवी चौक, तर दुसरा आरोपी शुभम सुभाष जाधव वय 26 वर्ष जगदंबा वसाहत संतपेठ हे पंढरपूर शहरातील असून याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिली. नंतर मात्र पोलीस खाक्या दाखवता सदरच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. यातील मुख्य सूत्रधार रोहित जगदाळे व गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची थार वाहन लवकरच पोलीस ताब्यात घेतील अशी माहिती पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी दिली. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, कोसई महादेव पिसाळ, सैनी पोलीस उपनिरीक्षक राजेश गोसावी, पोलीस फौजदार कदम, पोलीस हवालदार हेंबाडे, सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे पाटील, पोलीस नाईक साहिल तांबळे, कृष्णा पकाले, पोलीस शिपाई शाजू मंडले नवले, पोलीस कॉन्स्टेबल बजरंग बिचुकले ठाकर तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस शिपाई रतन जाधव यांनी केले. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणला आहे. याच्यामध्ये दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी पंढरपूर शहरातील सराफ व्यापारी एस.टी. कदम यांच्यावर पाळत ठेवून आरोपींनी सराफ व्यापारी आपल्या घरी बुलेटने गाडीने जात असताना आरोपींनी पाठीमागे थार गाडीमध्ये येऊन थार गाडीने त्यांना धडक दिली होती. धडक देऊन त्यांना जखमी केल्यानंतर त्यांच्याकडील बॅग घेऊन ते पसार झाले होते. याच्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि आमचे उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अहोरात्र मेहनत करून 250 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यातून गुन्ह्याची उकल केलेली आहे. याच्यामध्ये गुन्ह्याच्या कटामध्ये सहभागी असलेले पंढरपूर मधील 2 आरोपी ज्याच्यामध्ये जीवन उर्फ करण बंडुगिरी गोसावी राहणार विप्रदत्त घाट कालिकादेवी चौक पंढरपूर याला व दुसरा आरोपी शुभम सुभाष जाधव राहणार जगदंबा वसाहत संतपेठ पंढरपूर या दोघांना अटक केलेली आहे. यातील मुख्य आरोपी रोहित जगदाळे याचा शोध सुरू आहे.